विनोद ठीक आहे का? तुम्ही सुरू करायची सूचना करा मला कॉमेंटमध्ये. नमस्कार पडवाल सर. धन्यवाद काळे सर. ओके, आता आपण सुरूच करतो. या बालरक्षक महाराष्ट्राच्या फेसबुक पेजवर आपण या पेजच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला माझे विचार व्यक्त करण्याची, माझे मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझं हे आजचं मनोगत बालरक्षण चळवळीला किती बळ देईल की नाही देईल हे मला सांगता येणार नाही, परंतु बालरक्षण चळवळीनं माझ्या व्यक्तिमत्वाला जी पोषक तत्वे दिलेली आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या पेजवर आलेलो आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सुविद्य शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षाताई गायकवाड, शिक्षण सचिव वंदना कृष्णाताई, शिक्षणायुक्त मान्य विशाल सोळंकी सर, शिक्षण संचालक डॉक्टर दिनकर पाटील सर, आपण सर्व या बालरक्षण चळवळीला बळ पुरवत आहात याबद्दल बालरक्षण चळवळीच्या वतीनं मी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. या चळवळीच्या आधारवर ज्यांनी 3 वर्षे ही चळवळ उभी केली, कष्ट घेतले, मेहनत घेतली आणि आमच्यासारख्या तळागाळातल्या बालरक्षकांना बालरक्षण म्हणजे काय हे नीट समजावून सांगितलं, त्या डॉक्टर शोभाताई खंदारे मॅम आणि डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर सर, आपण आम्हाला बालरक्षणाची मूलतत्वे सांगितली आणि हे कार्य निश्चित कसं केलं गेलं पाहिजे याचं एक विशिष्ट सूत्र दिलं. आपणा दोघांचीही बदली या विभागातून दुसरीकडे झाली असली तरी जाताना, मी काल शोभाताई खंदारे यांचं भाषण ऐकलं की जातानाही त्यांनी पुढील कार्यक्रम काय असेल याची एक कार्यक्रम पत्रिका दिली आणि त्याच्यामुळं आम्ही निश्चितच अधिक चांगल्या प्रकारे हे काम करू शकू असा विश्वास निर्माण झाला. दुसरा विश्वास ह्याच्यासाठी निर्माण झाला आहे आणि मनापासून आनंद पण झाला आहे की शोभाताई डॉक्टर खंदारे मॅडमच्या जागेवर उपसंचालक म्हणून डॉक्टर कमलादेवी आवटे या आल्यात आणि त्याही नीट या मार्गदर्शन आम्हाला करतील असा विश्वास आम्हाला आता वाटू लागलेला आहे. कारण ते एकाच आम्ही परिवारातले आहोत असं आम्हाला आता वाटू लागलं. एक परिवार निर्माण झालेला आहे. या परिवारामध्ये केवळ नागपूरचा एक छोट्याशा शाळेत काम करणारा छोटासा शिक्षक, अल्पज्ञानी, अल्पशिक्षित असं मला आता वाटत नाही. मी या बालरक्षण चळवळीच्या परिवाराचा एक घटक झालेलो आहे आणि शिक्षण विभागामध्ये शिक्षण मंत्र्यांपासून तर सामान्य शिक्षकांपर्यंत एक अशी चेन, साखळी निर्माण झालेली आहे आणि प्रत्येकाला आता विश्वास वाटू लागलेला आहे. मला माझ्या ठिकाणी गावात काम करताना
असा विश्वास आहे पक्का की मी एक मेसेज जर केला तर मला माझ्या अडचणीचं समाधान पुण्यावरून मिळू शकतं आणि मी निर्धोकपणे तसं बोलू शकतो. हे बळ या परिवारातल्या सर्व सदस्यांनी आमच्यासारख्या बालरक्षकांना दिलेलं आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की माझ्याकडून बालरक्षण चळवळीला काय मिळालं यापेक्षा बालरक्षण चळवळीनं माझ्या व्यक्तिमत्वामध्ये, माझ्या विचारांमध्ये कसे सकारात्मक बदल केले हा आनंद व्यक्त करण्यासाठी मी आपणापर्यंत आलेलो आहे. मग बालरक्षण चळवळ, आता मी केवळ या बालरक्षण चळवळीत आहे आणि केवळ लिंक भरली, ट्रेनिंगला गेलो म्हणूनच मी बालरक्षक होतो असं नाही वाटत मला. तर या बालरक्षण चळवळीनं माझ्या आधीच्या कार्यकर्तृत्वाला अधिक छान पैलू पाडले आणि त्या कार्यकर्तृत्वाचं तेज जे आहे ते अधिक विकसित, अधिक प्रभावित, अधिक आभादायक होऊ लागलं. गंमत अशी आहे की आपण शिक्षक आहोत आणि शिक्षक हा मुलांना शाळेत आणण्यासाठीच असतो, ही माझी ठाम भूमिका आहे. म्हणजे केवळ शाळेत आलेल्या मुलांनाच तेवढं पुस्तकी ज्ञान किंवा पुस्तकी अनुभव द्यावे एवढ्यापर्यंत शिक्षकाचं काम मर्यादित नसून जी मुलं कुठल्याही कारणानं शाळेच्या दारापर्यंत, शाळेच्या उंबरठ्यापर्यंत येऊ शकत नाहीत त्यांनाही उंबरठ्याच्या आत आणून गुणवत्तापूर्ण अध्यापन करणे आणि त्यांना अनुभव देणे हे शिक्षकाचं काम आहे. मी तालुका पारशिवनी, जिल्हा परिषद नागपूरमध्ये या शाळेत होतो. पटसंख्या फार कमी होती त्या शाळेची, परंतु गाव चांगलं आणि शाळा चांगली. गावामध्ये काही मुलं म्हणजे किराणा दुकानामध्ये काही खाऊ बिऊ घ्यायला जाताना मला दिसली 2. मी त्यांना सहज विचारलं की का रे तुम्ही कुठल्या गावचे आहात, आमच्या शाळेतले नाही आहात, कुठल्या शाळेत जाता? मला वाटलं पाहुणे वगैरे आले असतील ते. तर ते म्हणाले की आम्ही शेजारच्या गावातले आहोत. म्हटलं पाहुणे कुणाकडे आले आहात तुम्ही? तर म्हणे पाहुणे नाही, आम्हीच 1 महिना झाला या गावात राहायला आलो. मला चटकन वाटलं की ही मुलं त्या गावची या गावात राहायला आलेली आहेत आणि ही शाळेत जात नाही आहेत. तेव्हा म्हटलं की तुमच्या आईला बोलावून घेऊन या. ती बाई धावत पळत आली आणि ते म्हटलं बाई तुमची ही मुलं जी आहेत ही शाळेत का जात नाहीत? तर म्हणे सर त्या शाळेमध्ये आमची मुलं होती दुसऱ्या गावच्या 5 किलोमीटर अंतरावरच्या आणि आता आम्ही इथं राहायला आलेलो आहोत. तर ह्या शाळेत तुम्ही माझ्या मुलाला घ्याल की नाही घ्याल, बसू द्याल की नाही बसू द्याल असा मला पेच होता, म्हणून मी काही ते केलं नाही. म्हटलं हे असं थोडंच आहे, तुम्ही मुलांना शाळेत पाठवा. म्हणाली TC वगैरे मी आणली नाही अजून. तर म्हटलं TCची काही गरज नाही, तुम्ही आणून बसवा. आम्ही त्या मुलांना शाळेत बसवलं. शाळेत ते जी वर्गात होती त्या वर्गामध्ये त्यांना रितसर बसण्याची, जेवणाची त्यांची व्यवस्था केली आणि 4-8 दिवसांनी मग शेजारच्या शाळेमध्ये मी स्वतः जाऊन त्या मुलांची TC वगैरे आणून घेतली. तर हे बालरक्षणाचं काम आहे. हे मला त्यावेळेस बालरक्षण वगैरे असं नाव नसल्यामुळे माहीत नव्हतं, परंतु मुलं आपल्या गावातली, आपल्या परिसरातली, आपल्या शाळेपर्यंत, ती जिथं असतील त्या शाळेपर्यंत गेली पाहिजेत. ती रस्त्यावर भटकती राहू नये, ते शिक्षणापासून वंचित राहू नये असा जो प्रयत्न डोक्यामध्ये होता तो कायम होता. अचानक काही दिवसांपूर्वी एक लिंक ओपन करण्यात आली. खंदारे मॅडमने सांगितलं की आपण काम कसं कसं केलं. तर एक लिंक आली आणि माझा स्वभाव असा आहे की आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये काय चालू आहे निश्चित हे उघडून पाहत राहायचं. त्याच्यामध्ये आपल्याला प्रवेश करता येईल का? चांगल्या गोष्टी असतील तर आपल्या अनुभवाचा फायदा या चळवळीला होईल का? या चळवळीचा फायदा आपल्या शाळेमध्ये होईल का? असा सतत विचार डोक्यामध्ये असतो आणि त्यामुळं मी ती लिंक भरली. ती बालरक्षकाची लिंक होती. पहिली सभा 2 दिवसाची अमरावतीला झाली आणि त्या अमरावतीच्या सभेमधून जो टास्क देण्यात आला त्या टास्कमध्ये मी बसील की नाही बसणार ही पण शंका होती. कारण टास्क असा होता की तुम्ही आता इथून गेल्यानंतर काही मुलं तुमच्या परिसरातली प्रवेशित करा, तुमच्या शाळेमध्ये प्रवेशित करा आणि तो अहवाल पाठवा. आता माझ्या शाळेच्या परिसरामध्ये अशी कुठली मुलंच नव्हती. त्याच्यामुळं मला असा प्रश्न पडला की आता माझ्या शाळेच्या परिसरामध्ये मुलं तर नाही आहेत, मी त्याचं काही काम नाही केलं तरी चालेल आणि काय ते नाही भरली टास्क वगैरे तर काय अडचण होणार आहे, नाही करूया आपण त्याच्यामध्ये काम. परंतु आधीपासूनची जी वळवळ डोक्यामध्ये आहे ती स्वस्थ बसू देत नव्हती. एक दिवस असाच
आड रस्त्याने गावाकडे जायसाठी निघालो, माझ्या मातृभूमीकडे. आणि रस्त्याला वीटभट्ट्या दिसल्या 2-3, आणि तिथं सहज चौकशी केली की ही वीटभट्ट्यावर काम करणारी मंडळी आहेत, या मंडळीची मुलं पण असतील. आणि ही मुलं मला त्या दिवशी ॲट ए टाईम 20 मुलांची नोंद माझ्याजवळ झाली. प्रत्येकाची चौकशी केली, झोपड्यांवर चौकशी केली. एक वीटभट्टी पाहता पाहता 4 वीटभट्ट्या तपासल्या, आणि ही सगळी छत्तीसगडकडून आलेली मंडळी 2 महिन्यापासून वीटभट्ट्यावर होती, आणि या मुलांची दखल कुणीच घेतलेली नव्हती. मग दुसरे दिवशी माझं काम आटोपून पुन्हा वीटभट्टीवर गेलो. त्या मुलांना गोळा केलं, त्यांच्या पालकांची छोटीशी सभा घेतली, आणि म्हटलं की शेजारच्या शाळेमध्ये तुम्ही मुलांना पाठवाल का? तर ते म्हणाले, का पाठवणार नाही? आमच्या मुलाची जर व्यवस्था होत असेल त्या शाळेमध्ये जाण्याची, आणि ते आमच्या या माती गोट्याच्या कामातून दूर राहत असतील, तर आम्हाला आनंदच आहे. आणि शेजारच्या शाळेला, पाटणसावंगी शाळेला संपर्क केला, मुख्याध्यापकांशी बोललो, आणि त्यांनी थोडी अडचण व्यक्त केली मुख्याध्यापकांनी की हे कसं होईल सर, ते इतक्या दुरून येतील का, जातील का, कसं होईल, या लहान आमच्या जवळच्या मुलांना त्यांचा काही त्रास होईल का. त्याबद्दल माझ्याजवळ समुपदेशनासाठी त्यावेळेस काहीच नव्हतं, परंतु म्हटलं मॅडम आपण प्रयत्न करूया, काय होते ते बघूया. केंद्रप्रमुखांना फोन केला, आणि केंद्रप्रमुखांनी एक दिवस त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि जवळच्या हायस्कूलच्या मुख्याध्यापक यांना घेऊन सतत डायरेक्ट वीटभट्टीच गाठली. मी तिथे पोचलो तेव्हा ही मंडळी तिथे होती, आणि मग या सर्वांची नोंद घेऊन ही वरात शाळेकडे निघाली. काही मुलं मुलींच्या शाळेत बसवले, काही मुलं मुलांच्या शाळेत बसवले, आणि 2 मुली हायस्कूलला बसवल्या, आणि सतत त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहिलो. गंमत अशी की प्रथम सत्र परीक्षेला या हायस्कूलला पाठवलेल्या 2 मुली ज्या छत्तीसगडच्या शाळेमध्ये दाखल होत्या, त्या इथल्या मूल्यमापनाला बसल्या, आणि त्या मुख्याध्यापिका मॅडमनी मला त्याचा फोटो पाठवला. आनंद झाला, आणि आपण हे काम करू शकतो, आणि आपल्याला आपल्या क्षेत्रातून सहकार्य मिळतं याचंही समाधान वाटलं. आता गंमत अशी आहे की एकाच ठिकाणी काम करून चालणार नसतं. मग हा अहवाल जेव्हा पाठवला तेव्हा मला दुसऱ्या मीटिंगचं पत्र आलं, आणि मी जालन्याच्या सभेमध्ये झालो. त्या जालन्याच्या सभेमध्ये, ट्रेनिंगमध्ये मला बालरक्षणाची जी मूलतत्त्व असतात ती पद्धतशीरपणे इतर लोकांकडून कळली. जालन्याच्या सभेमध्ये जालन्यामध्ये काम करणारे कुडे सर, त्यांचा सहवास, त्यांचं काम, तिथल्या क्षेत्रभेटी, या क्षेत्रभेटींनी बरंच काही दिलं. आणि निश्चित बालरक्षण म्हणजे काय, हा अंकुर हळूहळू मोठा होऊ लागला, आणि खरं आहे चांगलं झालं. आणि मग मी केवळ माझी शाळा, माझा परिसर ही कल्पना डोक्यातून काढून टाकली, ही मर्यादाच ठेवलेली नाही. आणि ही मर्यादा मी पार करून जिथे जाताना जिथे मला मुलं दिसतील त्या मुलांची दखल एका नोंदवहीत घेत राहिलो, आणि ती मुलं ज्या शाळेच्या संपर्कात असतील त्या जवळच्या शाळेला इन्फॉर्म करत राहिलो. प्रसंगी मी त्या मुलांना शाळेमध्ये घेऊन सुद्धा गेलो. काही गोष्टी अशा पण आल्या त्याच्यामध्ये की तुम्ही मुलं दाखल करता, ही मुलं शोधता आणि आम्हाला पोचवता, याच्यामुळे अडचणी निर्माण होतात, असे पण आले. परंतु त्या शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं समाधान करण्याचं कौशल्य माझ्याकडे अनायसेच होतं आहे. माझा लोकसंपर्क जास्त असल्यामुळं मला कदाचित ते शक्य झालं. मुख्याध्यापकांचा विश्वास माझ्यावर बसायला लागला, आणि गायकवाड सरांनी पाठवलेलं मूल आपण परत करायचं नाही, ते शाळेत बसवायचं, असा त्यांनी मला एक फार चांगला संदेशच दिला त्यांच्या कृतीमधून. अशा पद्धतीनं मी आजपर्यंत जी 100च्या वर मुलं शाळेपर्यंत पोहोचू शकलो याचं समाधान मला होतं. काही काही प्रसंग फार चांगले आहेत की एकाच वेळेस 35 मुलं शाळेत दाखल करण्याचा प्रसंग तो नाही विसरू शकत. त्याची गंमत अशी आहे की ही मुलं तुम्हाला कळली कशी, असा पण एकाच वेळेस 35 मुलं तुम्हाला शोधता कशी आली. तर मला आनंद वाटतो सांगण्यासाठी की माझ्या या कामामुळं आणि लोकसंपर्कामुळं माझं एक जिल्हाभरच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर सर्व तालुक्यांमध्ये, शहरामध्ये सुद्धा
एक नेटवर्क तयार झालेलं आहे. हे नेटवर्क मला संदेश देत असतं, माहिती देत असतं. आणि या नेटवर्कमध्ये समाजातले सर्व घटक, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षणाशी संबंधित असलेले लोक हे मला मदत करत असतात. त्याच्यामुळं काय होतं की माझं काम अधिक सोपं होतं. मला ते कठीण वाटत नाही. तर एक दिवस फोन आला, तो एका समाज कार्य करणाऱ्या युवा कार्यकर्त्याचा होता. मला त्याचं नाव तुम्हाला आवर्जून सांगितलं पाहिजे. त्याचं नाव सांगतो. तर त्या कार्यकर्त्याचा फोन आला आणि म्हणाला की सर, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे आणि ते तुमच्याशिवाय होऊ शकणार नाही. तर काय आहे म्हणजे एका ठिकाणी मी काही लोक उतरलेले बघितले, त्यांचे पालं पडलेले आहेत आणि त्यांच्याजवळ जवळपास 50 एक मुलं आहेत असं मला नक्की वाटते. मी तात्काळ गाडी काढली आणि 4-4:30 वाजता त्या बेड्यावर पोचलो. त्या मुलांची खबर घेतली, त्या पालकांशी बोललो. काही पालक जाग्यावर होते, काही पालक जाग्यावर नव्हते. या पालकांना विचारलं की तुम्ही मुलांना शाळेत पाठवाल का? तर ते म्हणाले नाही, पाठवणार नाही, आता आम्ही इथं किती दिवस राहणार आहोत वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. म्हणजे तुम्ही जितके दिवस राहाल तितक्या दिवसासाठी मी तुमच्या मुलांची सोय करून देतो, त्यांना शाळेत पाठवा. तर ते म्हणाले की आमच्या गावातच ते दाखल आहेत, या गावचे आहेत, त्या गावचे आहेत, तिथं त्यांची शाळा आहे, मग इथून काढू कसं, तिथून टीसी आणू कशी. त्यांना हे सांगितलं की तुम्ही टीसी आणण्याच्या काही भानगडीत पडू नका, पण तुम्ही या मुलांना माझ्यासोबत पाठवा. मी शेजारच्या शाळेमध्ये त्यांच्या तुम्ही जितके दिवस, महिनाभर राहाल महिनाभर, 2 महिने राहाल 2 महिने, 15 दिवस राहाल तरी 15 दिवस आपण या मुलांना शाळेच्या प्रवाहामध्ये ठेवू. गोष्ट नागपूर महापालिकेच्या अंतर्गतली आहे. आणि मग दुसरे दिवशी मुलांचे पालक, मुले, छोटी मोठी अंगणवाडीतली अशी ही सगळी जत्रा आम्ही त्या शाळेकडे गेलो. सोबत सामाजिक कार्यकर्ते होते. तत्पूर्वी महापालिकेच्या शिक्षणाधिकारी यांच्याशी बोलून ठेवलं होतं की सर, मॅडम, उद्या या शाळेमध्ये आम्ही इतकी मुलं घेऊन जात आहोत, त्यांच्या निदान मुख्याध्यापकांना सांगून तुम्ही आम्हाला मदत करण्याची व्यवस्था करा आणि जमलंच तर दुपारच्या जेवणाची पण मुलांची व्यवस्था करा. त्यांनी तात्काळ होकार भरला. एवढंच नव्हे तर शाळा निरीक्षकांना पाठवलं आणि आम्ही ही 50 मुलं शाळा सुरू होण्याच्या वेळी तिथं केली. शाळेची पटसंख्या केवळ 35-36 होती, 1 ते 7ची. आणि ही 50 मुलं, यापैकी व्यवस्थित वर्गवार निवडून 35 मुलांना तात्काळ दाखल केलं. शाळा निरीक्षकांनी मदत केली, जेवणाची व्यवस्था केली आणि 15 मुलं ही अंगणवाडीची व्यवस्था केली शेजारीच असलेल्या. आणि शिक्षणाधिकारी मॅडमनी लगेच डॉक्टरला सुद्धा संपर्क केला आणि शाळेमध्ये आलेली मुलं यांची आरोग्य तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितलं. डॉक्टरची टीम आली, सगळ्यांच्या प्रकृती तपासल्या, जेवणाची व्यवस्था केली सर्व मुलांना. एवढंच नव्हे तर आता प्रश्न नवा निर्माण झाला की जागा कमी आहे, आधीच 35 मुलांना वर्गवार बसवावं लागतं, या 35-36 मुलांना आणखी कुठं बसवायचं. तेव्हा तो निर्णय मला घेण्याचा काही अधिकार नसल्यामुळं मी त्यांना विनंती केली की काय करता येईल ते बघा, परंतु या मुलांना शाळेतून बाहेर करू नका. आणि मॅडमनी लगेच निर्णय घेतला. शाळा 2 पाळीत केली. गावातली मुलं जी नियमित मुलं होती ती सकाळ पाळीला बसवली आणि दुपार पाळीमध्ये जास्तीत जास्त वेळ मुलं ही पालावरची मुलं शाळेच्या प्रवाहात राहिली पाहिजेत म्हणून त्यांना दुपारच्या पाळीला बसवलं. दुसऱ्या 2 शिक्षकांची व्यवस्थासुद्धा केली. ती मुलं आजच्या घडीला सुद्धा तिथेच आहेत. हा मोठा सकारात्मक बदल आणि सकारात्मक गोष्ट आली. त्याच्या बातम्या पेपरमध्ये छापून आल्या आणि त्याच्यामुळं आमच्या बालरक्षण चळवळीला अधिक बळ मिळालं. विनोद राठोड सरांना माहिती आहे की आम्ही काही सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आणि पेपरमध्ये काम करणारे संपादक अशी मिळून एक मीटिंग घेतली होती. आणि या मीटिंगचा परिणाम या 35 मुलांना दाखल करण्यामध्ये झाला. त्याच्यामुळं नागपूर शहरामध्ये आणि अवतीभोवतीसुद्धा माझं नाव आणि माझ्या कामाची
कामाची गोष्ट सर्वत्र पसरल्यामुळं सर्व शिक्षकांनी आणि केंद्रप्रमुखांनी महत्त्वाचं म्हणजे की सरांनी जर सुचवलं आहे तर ते आपल्याला करावं लागेल किंवा केलं पाहिजे या भावनेतून मदत करणे. आजही मी कुठल्या केंद्रप्रमुखांना जर फोन केला तर ते म्हणतात की सर कुठलंही काम असो आम्ही जाऊ आणि त्या मुलांना शोधून त्या मुख्याध्यापकांना करून दाखल करण्यासाठी सांगू, फक्त कळवा. तर अशा प्रकारचं जे काम आहे ते माझ्याकडून होत राहिलं. कधी काही प्रश्न पण उपस्थित झाले, परंतु मी कधी नैराश्य आलं काही कामामध्ये, काही गोष्टी करत असताना. परंतु मी असं स्वतःला समजवलं की आपल्यापेक्षा काम करणारी इतर मंडळी महाराष्ट्रभर आहेत, त्यांची कामं अडत नाहीत. आपल्याला आपलं काम अडण्याचं काय कारण आहे? तर आपलं काम अडू नये आणि ते आपण करत राहिलं पाहिजे. मला माहीत आहे माझ्याच परिसरामध्ये नागपूरमध्ये मी जेव्हा हे काम सुरू केलं नव्हतं तेव्हा गिट्टी फोडणाऱ्या गिट्टी खदांच्या मुलांसाठी एका सद्गृहस्थानं एक शाळाच उभी केली. राम इंगोले त्यांचं नाव आहे. आजच्या त्यांच्या त्या शाळेचा पट 125 ते 150 असा पट आहे आणि ही शाळा गेली 10 वर्षापासून चालू आहे. मी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही या मुलांना कसं गोळा केलं तेव्हा त्यांचा जो अनुभव आहे त्यांनी माझ्याजवळ शेअर केला की म्हणाले, सर या गिट्टी फोडणारे लोक या ठिकाणी यायचे आणि त्यांचे मुकादम त्या लोकांची फसवणूक करायचे. ती कशी की गिट्टी ब्रासमध्ये मोजली जाते आणि ब्रासचा हिशेब मजुरांना कळत नाही, तर मुकादमांना कळतो. मुकादम त्यांनी खूप गिट्टी फोडलेली कमी ब्रासमध्ये लावतात आणि त्यांचे पैसे तसेही कापून घेतात. हे लोक ढोर मेहनत करतात, दिवसरात्र कंठतात आणि आपली मजुरीसुद्धा त्यांना व्यवस्थित मिळत नाही. तेव्हा ते म्हणाले, इंगोले सर, की मी असं ठरवलं की यांची जिंदगी वाया गेली परंतु यांच्या मुलांना तरी नीट हिशेब यावा म्हणून मी या लोकांसाठी तिथेच शाळा सुरू केली. काही कार्यकर्ते पाठवले आणि त्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या हातानं जी शाळा सुरू झाली ती आज पक्की इमारत आहे आणि कुठलीही सरकारी मदत न घेता दानाच्या भरोशावर ती शाळा सुरळीत चालू आहे. 125 ते 150 विद्यार्थी आहेत. आता त्या ठिकाणी इतर आजूबाजूच्याही कष्टकऱ्यांची मुलं येतात, बाहेर गावावरूनही मुलं येतात, कारण फुकट शिक्षण मिळतं आणि कौशल्याधारित शिक्षण मिळतं. तेव्हा त्यांना आनंद होतो आणि ते मुलं त्या ठिकाणी शिकतात. मी त्या शाळेलाही अनेकदा भेटी देऊन आलो, त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आलो, त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आलो आणि राम इंगोले सरांच्या चेहऱ्यावरचाही आनंद पाहून आलो. आणि मग मला असं वाटतं की अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये हे लोक कामं करतात, मग आपल्याला करायला काय हरकत आहे? आपण तर त्याच्यासाठीच आहोत, आपण शिक्षक आहोत, त्याचा पगार घेतो, त्याच्या भरोशावर आमचं घर गृहस्थी चालते, चांगल्या घरामध्ये राहतो आणि थोडेसे कष्ट आपल्याला करायला काय हरकत आहेत? म्हणून मला ते करावंसं वाटतं. एक करुणा अंतःकरणामध्ये निर्माण होते. महात्मा फुल्यांनी 1848 साली सुरू केलेल्या शाळेपासून त्यांना या मुलांना शिक्षण देण्यासाठी, वंचितांना शिक्षण देण्यासाठी, शिक्षणापासून अलिप्त राहिलेल्या मुलांना मुलींना शाळेमध्ये आणण्यासाठी जे कष्ट करावे लागतात त्या मानाने तर आपला परिसर नाही, आपला भाग तर फारच समृद्ध आहे. आपली वेळ आता फारच समृद्ध आहे, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. इंग्रज सरकारला वेळोवेळी निवेदनं देण्यामध्ये त्यांचा वेळ किती गेला असेल, शाहू महाराजांना काम करण्यासाठी किती वेळ लागला असेल, त्यांना कसं वाटलं की आपल्या रयतेची, गरीब रयतेची मुलं शिकली पाहिजेत, त्यांनी कशी हॉस्टेल सुरू केली, शाळा सुरू केल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श माझ्यासमोर असतो, वीरा शिंद्यांचा आदर्श माझ्यासमोर असतो आणि मी या सर्व लोकांची कामं जेव्हा पाहतो तेव्हा मला वाटतं की माझं काम काहीच नाही आहे, माझं हे मी करतो याचा अर्थ मी काही समाजावर उपकार वगैरे करत नाही, मी माझंच काम करतो, मला ते केलं गेलं पाहिजे. मला आनंद या गोष्टीचा होतो की एक शिक्षक जेव्हा आपली सरकारी नोकरी सोडून देतो आणि पारध्यांच्या मुलाला शिकवण्यासाठी आपलं सगळं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो, तो मतीन भोसले माझ्यासमोर उभा राहतो. आणि किती कठीण काम आहे हे, आणि ह्या कठीण कामामध्ये आपल्या जीवाची, आपल्या आयुष्याची बाजी लावणारे लोक जर माझ्यासमोर असतील तर माझं काम तर फारच सोपं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला या गोष्टींपासून प्रेरणा मिळते. मला वाटतं की या गोष्टी लक्षात ठेवून सर्वच बालरक्षकांनी, आणि म्हणजे केवळ आपल्याला कारण मिळालं म्हणून बालरक्षक समजण्याचं कारण नाही, तर प्रत्येक शिक्षकांनी, प्रत्येक पालकाने, समाजातल्या प्रत्येक घटकाने
हे माणुसकीचं काम, ही चळवळ पुढं नेण्यासाठी झटलं पाहिजे. एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो की बालरक्षण चळवळीनं काय दिलं. म्हणजे आता जगण्याचे जेव्हा प्रश्न आला, एक फोन मला आला आणि तो फोन बाईचा होता आणि म्हणाले, सर तुमच्या मदतीशिवाय माझं काम होणार नाही. तर म्हणाला, काय का कुठलं काम आहे? तर म्हणे, फक्त तुम्ही मला भेटा आणि मला तुम्हाला भेटायचं आहे. तुमचं पत्ता फोन नंबर मला अमुक अमुक ठिकाणून मिळाला, एका पेपरच्या संपादकाकडून मिळाला आणि तुम्हाला भेटल्याशिवाय माझं काम होणारच नाही. मी फारच मेटाकुटीला येऊन गेलेली आहे आणि मला जगणं व्यर्थ वाटायला लागलं आहे. प्लीज मला भेटा आणि वाचवा. मी घाबरून गेलो आणि काय भानगड असली पाहिजे म्हणून त्यांची भेट घेतली एका विवक्षित ठिकाणी आणि म्हटलं, मॅडम पहिल्यांदा तुम्ही काय अडचण आहे तेवढी मला सांगा आणि ज्याचे काही काम असेल त्याला पण सोबत घेऊन या. त्या मॅडम आपल्या मुलाला घेऊन आल्या 6व्या वर्गातल्या आणि त्यांनी जे दुःख मला माझ्याजवळ व्यक्त केलं, मी हेलावून गेलो आणि पुढे मला हे समाधान मिळालं काम झाल्यानंतर की मी 2 आयुष्य वाचवू शकलो. गोष्ट अशी होती की एका प्रथित यश शाळेने केवळ शाळेची फीस भरली नाही म्हणून या मुलाला शाळेतून हाकलून दिलं होतं आणि सत्र सुरू झाल्यानंतर जून, जुलै, ऑगस्टपर्यंत हे मूल शाळेमध्ये जाऊच शकलं नव्हतं. त्याचं जे काही सामान होतं शाळेमध्ये, खेळाचं वगैरे वगैरे, हे सगळं कुलूप बंद करून, दप्तरसुद्धा कुलूप बंद करून या मुलाला शाळेतून हाकलून दिलं होतं. आई मजुरी करत होती, बापही एका हॉटेलमध्ये कुठेतरी काम करायचा त्या मुलाचा आणि त्या मुलाची फीस भरण्याचा प्रयत्न करायचा, परंतु काही गोष्टीमुळे नाही जमू शकलं आणि या मुलाचं शिक्षणाचं आता काय व्हावं असा जेव्हा प्रसंग त्या बाईवर आला तेव्हा ती दारोदार भटकली. ती कुठं कुठं नाही गेली. त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेली, मी पेपरच्या कार्यालयात गेली, मी वकिलाजवळ गेली, मी राजकारण्यांचे उंबरठे झिजवले, परंतु प्रत्येकाने मला फक्त एवढंच सांगितलं की हे काम बरोबर आहे परंतु मी बघतो, परंतु कुणीच त्याकडे बघितलं नाही आणि आजच्या स्थितीला सुद्धा माझं मूल शिकेल की नाही शिकेल या प्रश्नामध्ये मी आहे. मी त्या माऊलीला दिलासा दिला की म्हटलं, बाई बघा, तुम्ही मुलाच्या शिक्षणाचा विचार डोक्यातून काढून टाका, काहीच होत नाही. यावर्षी त्याचा 6वा वर्ग आहे, मी पुढच्या वर्षी त्याला 7व्या वर्गात बसवीन, तुम्ही काळजी करू नका. म्हणे, सर तुम्ही फक्त एकटे भेटले की मला हा एवढा दिलासा दिला. एरवी लोक सांगत होते की त्या शाळेची फीस भरा, मुलाला शाळेत पाठवा, नाहीतर नका पाठवू, फक्त फीस भरा. म्हटलं, तुम्हाला फीस पण भरण्याची गरज नाही आणि मुलाला जर शाळेत बसू शकत नाहीत तर त्याची पण अडचण नाही, त्याच्याबद्दल काय करायचं ते आपण करू, परंतु मुलाच्या शिक्षणाचा विचार सध्या डोक्यातून काढून टाका. मी तुमच्या मुलाचं शिक्षण करून देईन, तुम्ही म्हणाल त्या शाळेमध्ये त्याला ॲडमिशन देईल. मग या प्रकरणामध्ये मी सतत 8 दिवस प्रयत्न केले. माझा प्रयत्न म्हणजे केवळ मुलाला आणि बाईला, त्या मुलाच्या आईला दिलासा देणं. ते फार जिकिरीचं आणि कठीण काम होतं, कारण ते आत्महत्या करण्याच्या टोकापर्यंत येऊन गेली होती बाई. आता गंमत अशी झाली की या मुलाला कुठल्या शाळेत प्रवेश द्यावा यासाठी नागपूरचं त्याच्या जवळची जी शाळा आहे ती मला शोधावी लागली. त्याचा पत्ता हुडकला आणि त्याच्या आसपासच्या शाळेमध्ये प्रयत्न केला आणि सरळ जाऊन मुख्याध्यापकांना भेटलो. सर, हे मूल तुम्हाला ॲडमिशन या मुलाला द्यावं लागते आणि तुम्हाला याला 6व्या वर्गात बसवायचंच आहे. या सरांच्या कानावरही माझ्या काही बातम्या पेपरच्या माध्यमातून गेल्या होत्या. माझं नाव त्यांनी ऐकल्याबरोबर मी माझा परिचय दिल्यानंतर त्यांनी चांगला आदर सत्कार केला, मुलाच्या आईला बसू दिलं आणि म्हणाले, सर TCचं कसं करूया आपण, ती शाळा जर TC देत नसेल तर. म्हटलं, सर TCचं काहीच कारण नाही आहे, तुम्ही फक्त याला वयोमानाच्या आधारावर RTEच्या आधारावर दाखल करून घ्या, TCचं नंतर बघू, आली तर ठीक, नाही आली तरी काही हरकत नाही. मग म्हणे, याची रिक्वेस्ट कशी पाठवायची? म्हटलं, तुम्ही जी शाळा असेल त्या शाळेला त्याचा UDIS नंबर मी मिळवून देतो आणि त्या शाळेला रिक्वेस्ट पाठवून द्या, बघूया काय होते ते. सरांनी बाकीचा काही विचार केला नाही आणि या मुलाला शाळेत प्रवेश दिला. ते मूल वर्षभर त्या शाळेमध्ये होतं, बहुतेक आजही त्या 1-2 महिने मी त्याचा आढावा घेतला, सरांशी भेटत राहिलो, मुलाशी जाऊन भेटत राहिलो, त्याच्या वर्गामध्ये गेलो, त्या वर्गामध्येही त्याची चौकशी केली. सरांनी सांगितलं की हे मूल जरासं चतुर आहे आणि त्याच्यामुळं इतर मुलांना त्यांना मिळण्याचा जरा अडचण होते. म्हटलं, सर
काही हरकत नाही. अनेक मुलं अशी असतात, याच्या स्वभावगुणाला थोडं जुळून घेण्याचा प्रयत्न करा. आता आपल्या जवळच आहे, अशा पद्धतीनं त्याच्या वर्ग शिक्षकाशी, मुख्याध्यापकाशी भेटून ते प्रकरण स्टेबल केलं. मला आनंद त्या मुलाच्या शिक्षणाचा जेवढा आहे त्यापेक्षा 2 आयुष्य वाचवण्याचा आहे. मला ही सगळे या आयुष्य वाचवण्याचं जे श्रेय आहे हे महाराष्ट्र बालरक्षक चळवळीला जातं, असं मला प्रामाणिकपणे वाटते. या चळवळीनं जर माझी मानसिक तयारी केली नसती तर कदाचित मी हे काम पण करू शकलो नसतो आणि या मुलाचं आणि आईचं आयुष्य कदाचित वाचलं नसतं. तर हे काम, ही चांगली कामे या बालरक्षण चळवळीनं मला दिली आणि हे लोक मला जरी श्रेय देत असतील या गोष्टीचं, तरी त्याचं श्रेय मी या बालरक्षण चळवळीला देतो. या वेगवेगळ्या टप्प्यावर या बालरक्षण चळवळीमध्ये, या ट्रेनिंगमध्ये जी जी मंडळी मला भेटली, त्यांची कामं, त्यांचे अनुभव मला ऐकता आले, मला त्याच्यापासून प्रेरणा मिळाल्या आणि त्यांच्या अडीअडचणीपेक्षा माझ्या अडीअडचणी काहीच नाही असं जेव्हा मला वाटायला लागलं, तेव्हा मग आपलं हे काम सोपं आहे, काही हरकत नाही. दुसरा एक प्रसंग फारच अधिक चांगला आहे. मला या कामानं म्हणजे आता मी जो तुमच्यासमोर प्रसंग सांगणार आहे त्या प्रसंगाने तर माझी बालरक्षण चळवळीचा पायाच घातला. जेव्हा तुम्ही कुठलं काम करायला जाता, जी एखादं काम करता ते इतरांच्या कार्यक्षेत्रापेक्षा, कामापेक्षा वेगळं जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा तुमचे मित्र, आपले मित्र आपल्याला कधीकधी गमतीनं म्हणा किंवा आणखी कुठल्याही पद्धतीनं टोचून बोलण्याचा प्रयत्न करतात. का आता तू करणार आहेस, बघूया कसं काम होते ते, हेही मला ऐकायला मिळालं. आणि मी या गोष्टी फारच सकारात्मक घेतल्या, की बघूया ना, एक टास्क म्हणून घेतल्या. मला फोन आला आमच्याच केंद्रातल्या एका शिक्षक मित्राचा, की सर तुम्ही हे काम करता? तर हो बाब, करतो मी प्रयत्न, काही हरकत नाही. तर माझ्या शाळेतली 2 मुलं सतत गैरहजर आहेत, 4 महिने झाले आणि कुठे आहेत ते मला माहीत नाही. म्हटलं त्याच्याबद्दल मला थोडीशी अधिक विस्तृत माहिती द्या, काय आहे तर. मी शोधून काढतो ही मुलं कुठं आहेत, काय आहेत. काहीच पत्ता नाही, मुलं कुठं आहेत माहीत नाही. फक्त शिक्षकांचा फोन आला, त्यांना एवढंच म्हणायचं होतं की हे 2 मुलं मला शोधून आणून द्या, म्हणजे तुम्ही आणून द्या. मी जसं ती शिक्षक प्रयत्न करणार नाही, मी आणून द्यायचे, कारण मी बालरक्षक आहे, ते माझंच काम आहे. अशा पद्धतीनं म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुमची मुलं तुम्हाला आणून देईल, पण जरा वाट पहा. 4 महिने तुम्ही वाट पाहिली, आणखी 2 महिने वाट पहा. मला त्या गावातली त्या कुटुंबाची जराशी माहिती द्या. त्यांनी जी माहिती दिली ती अतिशय भयानक माहिती होती. मी नाव उघड करणार नाही, सांगण्याचं काही कारण नाही. जी मुलं 4 महिन्यापासून गैरहजर होती ती सध्या आपल्या काकाजवळ राहायची. काकाजवळ का राहायची? तर या मुलांची आई घरून भांडण करून निघून गेलेली, ती कुठं गेली माहीत नाही. काही दिवसांनी एका वेगळ्या पोलीस स्टेशनला नहेरच्या काठावर एका महिलेचं प्रेत सापडलं आणि या निघून गेलेल्या महिलेचंच ते प्रेत असावं असं गृहीत धरून त्यांनी पहिल्यांदा या महिलेच्या पतीला अटक केली. आता आई गेली, बाप जेलमध्ये आहे आणि मुलं हे घरी काही दिवस राहिले, शेजाऱ्यांनी सांभाळले आणि शेजाऱ्यानं सांभाळल्यानंतर त्यांनाही वाटलं की आता ही मुलं आपण किती दिवस सांभाळणार, म्हणून त्यांनी ही मुलं काकाच्या भरोशावर पाठवली. मला ही माहिती जेव्हा मिळाली तर आता माझं कर्तव्य होतं की काका कुठे राहतात. मी अधिक शोध घेतला. मी तुम्हाला आधीच म्हटलं की माझं थोडंसं नेटवर्क आहे, तर त्या नेटवर्कच्या आधारे मी तो शोध घेतला. मला असंही कळलं की आता ही मुलं काकांनी सुद्धा टाकून दिलेली आहेत आणि ही मुलं त्या आपल्या आजोबाजवळ राहतात. या आजोबाजवळ त्या मुलांची आत्या पण राहते आणि मला तो पत्ता मिळाला. नागपूरमधल्या एका झोपडपट्टीमध्ये अशा प्रकारचं एक कुटुंब आहे असं मला कळलं आणि मी तिथं भेट दिली. झोपडपट्टीमध्ये, नागपूरच्या झोपडपट्टीमध्ये आपण जाऊ नये एकटं, किंवा आपण ती माहिती काढू शकू की नाही काढू शकू असा प्रश्न होता. नागपूरचे बालरक्षक जे नागपूर ट्रेनिंगमध्ये, अमरावतीच्या ट्रेनिंगमध्ये माझ्यासोबत होते, गजानन सेलोरे सरांना फोन केला. म्हटलं तुमच्याच भागामध्ये हा पत्ता मला मिळाला आहे, आपण तिकडे जाऊन बघू. त्यांनी वेळ काढली आणि आम्ही दोघे त्या घरी गेलो. मुलं तिथं दिसली. शाळेत जाण्याचा काही पत्ता नाही. आत्याच्या आणि आजोबाच्या
दयेवर ही जगणारी मुलं. मी जेव्हा आत्याला आणि आजोबाला विचारलं तेव्हा म्हणाली की आता आमच्या खाण्याचाच प्रश्न उपस्थित झाला आहे, तर यांना शिक्षण कुठून द्यायचं. आजोबांना विचारलं, आजोबांच्या डोळ्यामध्ये करुणा ओतपोत भरलेली होती. त्यांना आपल्या मुलाचं आणि सुनेचं काय झालं याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती, आणि तरीही ही मुलं अनाथ झालेली आहेत ना, यांचं कसं होईल याबद्दलची सतत काळजी त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिसली. पण ते ज्यांच्या आश्रित होते त्याबद्दल ते बोलू शकत नव्हते. मी त्यांना एकटं बाहेर गाठलं आणि म्हटलं की तुम्ही फक्त हो म्हणा, मी या मुलांना शाळेत टाकून देतो. म्हणे सर कसं, यांच्या फीसचं कसं काय. मग त्याची काहीच काळजी तुम्ही करू नका, फीसची पण काळजी करू नका. शेजारी जी शाळा असेल त्या शाळेमध्ये आपण टाकू. प्रयत्न केला, शाळा कुठली शेजारी असू शकेल याचा पत्ता घेतला आणि लगेच शाळा गवसली. एक प्रायव्हेट शाळा होती, तिथे दोनही माध्यम आहेत, एक हिंदी माध्यम आणि मराठी माध्यम. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटलो. ते म्हणाले की सर आम्हालाही विद्यार्थ्यांची गरज आहे, तुम्ही आणून दिले त्याबद्दल धन्यवाद. या मुलांना मी अवश्य शाळेत घेतो आणि या मुलांच्या जाण्या येण्याची बसची पण व्यवस्था करतो. प्रायव्हेट शाळा आहे ती. आणि त्यांनी ती मुलं घेतली. एक मूल 3ऱ्या वर्गात लहान आणि मुलगी 5व्या वर्गात. मी 1 वर्षभर त्याचा फॉलोअप घेतला, मुख्याध्यापकांना भेटत राहिलो. ती मुलं मूल्यमापनाला बसली की नाही बसली ह्याचा पण फॉलोअप घेत राहिलो. आणि आजच्याही क्षणाला ती मुलं एक वर्ग चढत आज ती मुलगी 8व्या वर्गात असेल आणि मूल जवळपास 6व्या वर्गात असेल. अशा पद्धतीनं या मुलांना शाळेत घातल्यानंतर सरळ त्या सरांना फोन केला ज्यांनी मला हा टास्क दिला होता की सर तुमची मुलं आता तुमच्या शाळेत येणार नाहीत, ती नागपूरला राहतात, कृपया तुमच्याजवळ त्या मुलांची जी TC असेल ती या शाळेला पाठवण्याची कृपा करा. त्या मुलाचे आजोबा गेले, त्या शाळेतून TC आणल्या आणि या शाळेला दिल्या. आज मुलं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आहेत. हा आनंद जेव्हा मी या गोष्टी आठवतो तेव्हा मला वाटतं की आपण फार चांगलं काम केलं. ही मुलं माझं नाव घेवत न घेवत, परंतु या मुलांची आयुष्य बर्बाद होण्याचं जे त्यांच्या पुढ्यात वाढून ठेवलेलं होतं तेवढं मी वाचवू शकलो. ती मुलं किती शिकतील, काय शिकतील हा नंतरचा भाग आहे, परंतु मुलं मी शाळेच्या प्रवाहात आणू शकलो याचा आनंद तुमच्याशी शेअर करताना अधिक आनंद होतो. काय आहे की हे प्रसंग जसे शाळेच्या बाहेर माझ्या होत राहिले तसे माझ्या शाळेतही मी काही प्रसंग आहेत ते मी समजा. शाळेत जाताना मला जंगलातून म्हणजे नहरच्या काठाकाठाने जायला लागायचं, म्हणजे शेतीवाडीतून, म्हणजे मोटरसायकल चालत नव्हती अशा ठिकाणून. एक दिवस मला एक बाई आपल्या 2 मुलींना घेऊन शेताकडे जाताना दिसली आणि मी सहज विचारलं बाई कुठे जातात तुम्ही, या मुली कुठं आहेत. तर ते म्हणाले की नाही या शाळेत आहेत रामटेकला. मग तुम्ही तर इथं पार्श्वनीत आहात, रामटेकला शाळेत कशा काय मुलीत. तर म्हणे आता आम्ही इथंच आलो राहायला, 1-1.5 महिना झाला. मला प्रश्न पडला की 1-1.5 महिना हे लोक आपल्या शाळेच्या परिसरात आहेत ना, मला कसे दिसले नाही. खट्टू झालं मन. त्यांना म्हटलं की बाई आज तुम्ही यांना शाळेकडे पाठवता का. तर ते म्हणाले नाही आज तर नाही पाठवू शकत, मी चालली शेताकडे. म्हटलं तुम्ही आज शेताकडे जा, काही हरकत नाही, मी उद्या तुमच्या घरी येतो आणि तुम्ही मला त्या मुलींना शाळेत आणून द्या. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा महादुला, तालुका पारशिवनी. दुसऱ्या दिवशी ती 2ही मुलींना शाळेत घेऊन आली बाई आणि म्हटलं तुम्हाला आता कुठंच जाण्याची गरज नाही, तुम्ही निर्धोक आपल्या कामाला जा, या मुलींना रोज तुम्ही शाळेत आणून देऊ शकाल का. म्हणे तुम्ही माझ्या मुलांना शाळेत घेतला आहे, त्या तिथं रामटेकला दाखल आहेत, परंतु या शाळेत बसत आहेत, शाळेत जात आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. TC तुम्हाला मी सध्याच आणून देऊ शकत नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका म्हणालो. TCची काळजी नाही, मुलांना शिक्षणाच्यासाठी TCची अडचण येऊच शकत नाहीत. मी हे पालकांना निक्षून सांगतो. ज्या शिक्षकांनी सुद्धा TCची अडचण निर्माण केली त्यांना पण मी निक्षून सांगतो की तुम्ही TCची काळजी करू नका, मुलांना शाळेत बसू द्या. जेव्हा जेव्हा मी बालरक्षकांच्या सभा तालुका स्तरावर केंद्र स्तरावर घेण्याची संधी मला मिळाली, असं काही आवर्जून कुणी बोलवलं नाही आहे, मीच ती मागितली आणि मला या शिक्षकांची अर्धा तास बालरक्षणाच्या बद्दल बोलू द्या म्हटलं. जेव्हा अशी संधी मिळाली तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्ही TCची अडचण काढू नका. मूल मामाच्या गावी 2 दिवसासाठी पाहुणं जरी आलं असेल तरी त्याला तुमच्या शाळेत बसू द्या आणि हे 2 मुलं तुमच्या शाळेत 2 दिवस बसली तरी तुम्हाला काही अडचण होणार नाही. शाळेत एकही दिवस मूल शाळेच्या प्रवाहापासून तुटता कामा नये.
मामाच्या घरी आलेलं असेल, आत्याच्या घरी गेलेलं असेल, पाहुणपणं गेलं असेल, लग्नासाठी गेलं असेल, तरी त्या गावामध्ये ज्या शाळा असतील त्या शाळा त्या मुलाला बसू देतील. अशा पद्धतीचं कन्व्हिन्सिंग मुख्याध्यापकांना ते करा. काहींना पटलं, काहींना नाही पटलं. परंतु मी जर आवर्जून फोन केला की हे मूल सर तुमच्या गावात या गावचं आहे, त्याला तुम्ही शाळेत बोलवून घ्या, तर ते नाही म्हणत नाहीत आणि बसून घेतात. मला त्याचा आनंद होतो. तर अशा पद्धतीनं या पुढच्या सत्रामध्ये मला 3 मुली या शाळेमध्ये बसवण्याची संधी मिळाली. माझ्या शाळेमध्ये एक मुलगी 4थ्या वर्गात, एक मुलगी 2ऱ्या वर्गात आणि मग एक मुलगी फ्रेशली 1ल्या वर्गात दाखल करता आली. या 3 मुलीमुळं काय झालं की या 3 मुली शाळेत आल्यानंतर, ज्या आमच्या शाळेत येणाऱ्याच नव्हत्या, त्यामुळं त्या शाळेचा पट सुधारला आणि एक शिक्षक वाचला. तर अशा सुद्धा गमती आणि सकारात्मक गोष्टी झालेल्या आहेत. आता ज्या शाळेमध्ये मी आहे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिल्लेवाडा, 100 मुलांची शाळा, 100च्या वर पटसंख्या आहे, चांगली शाळा आहे. या शाळेमध्ये 1 ते 5चा पट 90च्या खाली होणार होता आणि 90च्या खाली 1 ते 4चा पट 1 ते 5चा पट असला की शिक्षक संख्या 3 होऊन जाते. 4थ्या शिक्षकाची व्यवस्था होत नाही, ते आपण सप्टेंबरमध्ये ठरवतो. ही काळजी असताना आता गावातून दुसरीकडून मुलं कुठून आणणार? जी आहे ती स्थिती आहे, काय करणार? अशा परिस्थितीमध्ये माझ्या शोधक बुद्धीला, शोधक नजरेला एक कुटुंब पडलं. ते गावापासून 3 किलोमीटर अंतरावर पाल पडला होता. त्यांना विचारलं की तुम्ही इथे किती दिवस राहणार? म्हणे राहू 15 दिवस. नाही 15 दिवस नाही, बरोबर सांगा व्यवस्थित. म्हणजे आता जे आम्ही सगळं गाव गिळत टाकून आलेलो आहोत, 2 महिने तरी इथं राहणार आहोत आणि जमलं तर इथंच हे वर्ष काढणार आहोत. मुले 3. या 3ही मुलांना मी माझ्या शाळेत दाखल केलं. त्यांच्या येण्या जाण्याची व्यवस्था आमच्या स्टाफनी व्यवस्थित केली. आमच्या शिक्षकताई ज्या ऑटोमध्ये येत होत्या त्या ऑटोमध्ये या मुलांना आणण्याची आणि नेण्याची व्यवस्था केली. त्या पालक महिला जी होती, घिसाडी काम करणारी, त्या महिलेला पहिल्या दिवशी शाळेत आणलं, तिला दिलासा दिला आणि मुलं तुमचे आमच्या नजरेसमोर सुरक्षित राहतील असा विश्वास दिला. आणि एक मूल 1ल्या वर्गात, मुलगी 4थ्या वर्गात आणि मुलगा 6व्या वर्गात दाखल केला, जी कुठल्याच शाळेत दाखल नव्हती. त्यांचा पत्ता नाही, ती कुण्या गावची आहेत, त्या शाळेत दाखल केली की नाही केली. पत्ता असा लागला की ती मुलं कुठल्या तरी आश्रमशाळेमध्ये पाठवली होती, परंतु तिथंही त्या आश्रमशाळेवाल्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ती मुलं घरी आली, ती परत नेलीच नाही. अशा प्रकारची जी अव्यवस्था निर्माण झाली होती, ती मुलं आमच्या शाळेत यायला लागली. पट एकदम 92 झाला. आमच्या एक सहकारी शिक्षक बदली होण्यापासून वाचल्या. आमचा शिक्षक स्टाफ टिकून राहिला. दिवाळीनंतर ही मुलं थांबायची होती, परंतु थांबली नाहीत. ती कुठंतरी गेली. अधिक एका, जसं मागे मी प्रसंगी सांगितलं की मी फिरत राहतो, आड रस्त्याने चालतो, असाच आड रस्त्याने चालताना हे कुटुंब मला पुन्हा एका गावी दिसलं. अरे म्हटलं तुम्ही शाळेत कसे नाही आले? कुठं गेले होते? पत्ता नाही, काही नाही. तुमच्या गैरहजेऱ्या लागल्या. सर म्हणे आता काय करू? मी तर सांगितलं होतं तुम्हाला 2 महिने राहील, परंतु 1-1.5 महिना मला तिथं राहता आलं. आता कसं? म्हटलं काही हरकत नाही, इथे 15 दिवस तुम्ही राहाल तर या शाळेमध्ये त्यांना पाठवा. आणि त्या गावच्या मुख्याध्यापकांना तत्काळ फोन करून पालावर बोलावलं. ही मुलं मी तिथं पाठवली. 15 दिवस मुलं तिथं राहिली. या मुलांच्या शोधामध्ये मी राहिलो, परंतु पुढे पुढे संपर्क कमी होत गेला आणि ही मुलं माझ्या डोळ्याआड झाली. आजही काल परवा त्यांचे नातेवाईक मला घुचाडी कामासाठी काही गावामध्ये दिसले. त्यांना विचारलं, अरे ही मुलं कुठं आहेत? या मुलांची आई सरूबाई कुठं आहे? तर ते म्हणाले की ते पंजाबात गेलेले आहेत, इकडे काही येऊ शकत नाहीत. आता ती आशा माझी मावळलेली आहे. परंतु मला विश्वास आला की ही मुलं आपला पट वाचवतात, आपले शिक्षक वाचवतात. यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं पुण्यकर्म आपल्याला लाभतं. काही दिवस का होईना हे शाळेच्या संपर्कामध्ये राहतात. ही मुलं इतकी चतुर असतात की तुम्ही सांगितलेला अनुभव चटकन ग्रहण करतात. इतर आपल्या करंटलीमध्ये असलेल्या मुलांपेक्षाही लवकर यांना काही गोष्टी कळतात. गणित तर फार लवकर कळते, भाषा कळायला वेळ लागतो, परंतु सांगितलेलं काम चटकन करतात. त्यांना आनंद होतो शाळेत येण्याचा, शाळेत बसवण्याचा. या मुलांना जेव्हा मी शाळेत आणलं, या मुलांची नावं दाखल करून घेतली, तेव्हा परिपाठाच्या वेळेस आमच्याच शाळेतल्या काही मुलांच्या हस्ते त्यांना पुस्तकं दिली, त्यांना युनिफॉर्म दिले.
आणि याही मुलांमध्ये ही आशा जागली की आपल्याला सोबती मिळाले. काही मुलं जेव्हा आजही आमच्या शाळेतली गोष्ट अशी आहे की गावात कोणी पाहुणे आले तर या मुलांना शाळेत घेऊन येतात. आमच्या शाळेतली मुलं की सर हा 2 दिवसासाठी पाहुणा आला आहे, आपण आपल्याला शाळेत बसून घेऊ. तेव्हा बरं वाटतं. मुलंसुद्धा बालरक्षक झालेली आहेत. ती मुलं बघ जातात आपापल्या गावी, परंतु मुलंसुद्धा आपली करंट असलेली नियमित मुलंसुद्धा बालरक्षकाचं काम करतात. पाहुण्यात गावात घरी आलेल्या पाहुण्याला आपल्यासोबत वर्गात घेऊन येतात, बसवतात, त्यांच्याशी खेळतात, त्यांच्याशी अभ्यास करतात. तर अशा पद्धतीनं ही कामं जी आहेत बालरक्षकाची अशा पद्धतीनं करण्याची ऊर्जा मला प्राप्त होत गेली. पुढे पुढे या कामाच्या आधारावर अधिक बालरक्षण चळवळीनं जे काही ट्रेनिंग्स किंवा जे काही प्रोग्राम्स आखले, या वरिष्ठ प्रोग्राममध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली. बालरक्षण चळवळीनं मला बालरक्षण चळवळीची जी पुस्तिका आपण तयार केली, या मोजक्या लोकांमध्ये सहभागी करून घेतलं. माझ्या अनुभवाचा या पुस्तिकेला किती फायदा झाला हे मला सांगता येणार नाही, परंतु अनेक वरिष्ठ लोकांशी, उच्च विभूषित लोकांशी मला वार्तालाप करता आला. त्यांचे व्यवहार समजून घेता आले, त्यांच्या संशोधनाच्या काही पद्धती असतात त्या समजून घेता आल्या, काम कसं करावं या गोष्टीचं आकलन मला होत गेलं. आणि माझं व्यक्तिमत्व माझ्याच ठायी मला असं वाटते की अधिक 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 ऊर्जस्वल होत गेलं. त्याचा मलाच फायदा झाला. म्हणजे आजच्या स्थितीला आजही मी जेव्हा विचार करतो तेव्हा की हे कसं घडलं असं मला वाटायला लागतं. आणि इतकं काम आपण कसं करू शकलो हा पट जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतो तेव्हा मला आठवतं की हे चांगलं एक काम माझ्या हातून होत आहे. म्हणजे आता जेव्हा मला किंवा आपल्याला कळायला लागलं की आपला बालरक्षणाचा जो गट आहे तो केवळ 6 ते 14 असा नाही आहे, तर तो शून्यापासून सुरू होतो. 18 वर्षापर्यंत आहे, 18 वर्षापर्यंत आहे. म्हणजे 12वीपर्यंतची मुलं आपल्याला त्याची काळजी करायची आहे. मग मी नवा प्रोग्राम हाती घेतला की आपल्याच गावापासून सुरू करूया. अंगणवाडीमध्ये कुठली मुलं येतात, कुठली अंगणवाडीपासून वंचित राहिलेली आहेत का, याचा शोध घेत घेत मी त्या मुलांना अंगणवाडीत सुद्धा दाखल करण्याचा प्रयत्न केला. काल परवाचीच गोष्ट मी शेअर केलेली आहे सर्व ग्रुपमध्ये की ती एक गोष्ट पुन्हा सांगायची अशी राहिली की आता मी अंगणवाडीची जी गोष्ट सांगणार आहे त्याच्यासाठी एक पार्श्वभूमी आहे. माझ्या रस्त्यावर एका कोपऱ्यामध्ये 6-7 झोपड्या 8 वर्षापासून राहतात आणि या झोपड्याची दखल कुणालाच नाही. तिथले जे लोक आहेत हे त्या कसायाकडे कोंबड्या सोलण्याचं काम करतात. मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला ते कळालं. या महिला ज्या आहेत या कुडा कचरा गोळा करण्यासाठी जातात, लोखंड गोळा करण्यासाठी जातात. आणि इथली जी मुलं होती ही मुलं पावसाळ्यामध्ये सतत चिखलामध्ये डुकरांसोबत, कोंबड्यांसोबत, आपल्या कुत्र्यांसोबत तिथेच राहतात. आणि ही जेव्हा मी परिस्थिती पाहिली म्हणजे आजपासून 3 वर्षाच्या पूर्वी मला वाईट वाटलं की आता हे कसं करायचं. या मुलांना शाळेत दाखल करायचं आहे तर कोणी घेईल का. मी या मुलांची रीतसर यादी बनवली. या लोकांना पण माझा विश्वास नाही. त्यांना असं वाटलं की कोणीतरी येतो, आमची विचारपूस करतो आणि आम्हाला काहीच मदत करत नाही. या मुलांची यादी बनवली. त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी माझे 15 दिवस गेले. रोज या 10-12 मुलांची यादी बनवली आणि शेजारच्या शाळेमध्ये मी चौकशी केली की या मुलांना आपण घेऊया का. तर काही ठिकाणून मला नकार मिळाला. म्हटलं असो काही हरकत नाही. एका प्रायव्हेट शाळेला जाऊ. म्हणजे सर तुमची शाळा इथून 2 पावलावर आहे, हे मुलं तुमच्या नजरेत आलेली नाहीत आणि हे तुम्ही का घेत नाही. तर ते म्हणाले घेऊया तुम्ही म्हणता तर. मग घेऊया तर मग रोज शाळेत येतील का. तर ती म्हटलं ती तुमची जबाबदारी, पण आता ही मुलं तुम्ही घ्या. ती मुलं वयोमानानुसार त्या शेजारच्या शाळेमध्ये दाखल केली. मुख्याध्यापकांनी सहकारी शिक्षकांनी मी माझ्या शब्दाखातर ही मुलं दाखल करून घेतली. म्हटलं सध्या यांना त्यांच्या वर्गात बसवा, यांना स्वच्छतेची सवय कशी लावता येतील ते आपण बघूया. आणि सतत या मुलांवर काम करत राहिलो. आज त्यातला एक मुलगा 9व्या वर्गात आहे. मी आजही त्याचा फॉलोअप घेतो. कोविडमुळे आपल्या शाळा बंद आहेत. मी त्याचा फॉलोअप घेतलो. शाळेत नाही गेला रे. तर ते म्हणतात सर कोविडमुळे तर शाळा बंद आहे. हां ठीक आहे. पुस्तकं मिळाली का. नाही मिळाली. ठीक आहे. तू शाळेत जातो का. मी जाण्याचा प्रयत्न करतो. मला 1-2दा तो ते मूल रस्त्यानं आपल्या युनिफॉर्ममध्ये शाळेत जाताना दिसलं. तेव्हा अधिक आनंद झाला. आणि
ह्या मुलाचा जेव्हा मी फॉलोअप घेतो त्या इतरही मुलांचा फॉलोअप घेतो. त्यापैकी काही मुलं आपल्या वरच्या वर्गात गेलेली आहेत. आणि आत्ता काल परवा मला असा प्रश्न पडला की इथली जी अधिक लहान मुलं आहेत त्यांचं काय? ही मुलं शाळेत जातील, लहान मुलं काय? मी अंगणवाडीमध्ये प्रयत्न केला. 2 अंगणवाडी ताईंना संपर्क केला, त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट दिली, परिस्थिती समजून सांगितली. त्यांचाही प्रश्न की सर हे कचऱ्यातली मुलं आहेत, हे इतक्या दूर अंगणवाडीत कशी येतील आणि मग त्यांना बसतं कसं येईल? ही मुलं शाळेत आली तर इतर पालक मुलं बाकीच्या लहान मुलांना त्यांच्यासोबत बसू देणार नाही. म्हटलं हा मुद्दा आपण नंतर चर्चा करू. तुम्ही या मुलांना अंगणवाडीच्या रजिस्टरवर घेऊ शकता की नाही? काही अडचणी आहेत का त्या सांगा. मी तुमची अडचण CDPO सरांच्या मदतीनं सोडवतो. CDPO सरांचं नाव सांगितल्याबरोबर त्यांना वाटलं की सर हे वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत सुद्धा चर्चा करतात, ते आपल्याला हे केलं पाहिजे. त्यांनी होकार दर्शवला आणि त्या दिवशी 9 मुलं अंगणवाडीच्या रजिस्टरवर आली, जी कधीच आली नाही. 6-6 महिन्याची 2, 4.5 वर्षाची 2, 3 वर्षाची 3, 1-1.5 वर्षाची 1, अशा प्रकारची ही मुलं अंगणवाडीच्या रजिस्टरवर आली. आणि त्या माऊलीनं या मुलांना अंगणवाडीच्या रजिस्टरवर दाखल करून घेताना पुन्हा दुसऱ्या दिवशी तिच्या मतामध्ये असा बदल झाला की सर मी आता असं ठरवलेलं आहे की ही मुलं जर घाणेरडी शाळेत आली तर मी त्यांची आंघोळ करून देईल आणि त्यांना दिवसभर अंगणवाडीमध्ये बसून. त्यांच्या घरी जाऊन कन्व्हिन्स केलं, त्यांना ते पटलं आणि त्यांच्यातलं मातृहृदय अधिक फुलून आलं. त्यांना वाटलं की आपलं काम आहे हे. एक वेळ त्या असं म्हणाल्या की मी या मुलांना थोडं वेगळं बसवीन का? मी काही बोलणार एवढ्यात त्यांचे पती म्हणाले की नाही, यांना वेगळं बसवायचं नाही, हे सर्वसामान्य मुलांमध्येच बसतील. आपण हे लोक आपल्याशी जोडून घेऊ, हे त्या सद्गृहस्थाचं मत. मला असं वाटतं समाजामध्ये करुणा भरपूर आहे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये हा सगळा समाज जुळून राहिला पाहिजे अशा भावभावना आहेत. या भावभावनांना आपण पुढं होऊन थोडी ज्योत देण्याची गरज आहे. आणि ते जर माझ्याकडून होत असेल तर मला त्याचं फार समाधान वाटतं. आज त्या मुलांना अंगणवाडीच्या रजिस्टरवर घेतल्यानंतर CDPO साहेब, त्या परिसराचे जिल्हा परिषद सदस्य, त्या आमच्या पंचायत समितीच्या सभापती यांच्या समक्ष या महिलांचा, या ताईचा मी सत्कार करून घेतला, टाळ्या वाजवून घेतल्या. कारण काय? त्या व्यक्तीचा सत्कार नाही, तर त्यांनी जी करुणा दाखवली, त्यांनी जी आस्था दाखवली, त्या आस्थेनं इतरांना सुद्धा ज्योत मिळावी. ज्योत से ज्योत जगाते चलो असं जे आपण म्हटलं आहे ना, ते तसं होतं. 4 चौघामध्ये प्रबलन दिलं की त्याचा फायदा खूप चांगला होतो. प्रबलनाला खूप महत्त्व आहे आपल्या समाजामध्ये. जो चालू शकत नाही त्याला रांगायला लावा, त्याला तू रांगू शकतो सांगा. जो रांगतो त्याला उभं होऊ शकतो हे सांगा. जो उभा होतो त्याला पाऊल फेकतो तू फेकू शकतो हे सांगा. आणि जो पाऊल फेकतो त्याला तू चालू शकतो हे सांगा. तो विश्वास त्याच्यामध्ये निर्माण करा. मूल धावायला नक्की लागतं. ही व्यक्तीची फितरत आहे. ते होते, नक्की होते. मी त्याचा फार अनुभव करतो. काही ठिकाणी नैराश्य येते, न यायला काहीच हरकत नाही. परंतु त्या नैराश्यावरही अमुक एक चांगलं काम करू शकतो असं जेव्हा वाटतं तेव्हा मी पण करू शकतो. विनोद राठोड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही बालरक्षक चळवळ जावी, घराघरात पोचावी, प्रत्येक पालकानं बालरक्षक व्हावं, प्रत्येक शिक्षकानं बालरक्षक व्हावं, यासाठी फेसबुक पेजवरून त्याचा प्रचार प्रसार करतो. मोठमोठ्या अधिकाऱ्यांचा संवाद सामान्य शिक्षकांशी घडवून आणतो. मग तो ते करू शकतो, तर मी का नाही करू शकत? स्वराली लिमकर, पवार, शिंदे मुंबईसारख्या महानगरीमध्ये भिकारी मुलांना, रस्त्यावरच्या मुलांना शाळेमध्ये आणून स्थिर करू शकतात. गुन्हेगार मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करू शकतात. व्यसनी मुलांचं व्यसन सोडवू शकतात. तर माझं काम त्याच्यापेक्षा अधिक सोपं आहे. मी तर खेड्यापाड्यावरून सामान्य लोकांमध्ये राहतो, इथं फारसं काही तसं प्रमाण नाही आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण काम केलं, आपल्यातलेच काम करणारे लोक आपण आपले आदर्श ठरवले, तर अधिक चांगलं काम होऊ शकतं. काल मी ऐकलं नरेश वाघ बोलले, त्यांचे ते अपंग विद्यार्थी
त्यांच्याशी ते किती चांगल्या पद्धतीने जुळून घेतात. माझे तर विद्यार्थी सामान्य आहेत, या सामान्य विद्यार्थ्यांशी मला का जुळून घेता येत नाही? ही चेतना एकमेकाला संक्रमित होणं गरजेचं आहे. ती होते, चांगल्या पद्धतीनं होते, ती केली पाहिजे. केल्याने होतं आहे रे आधी केल्याची पाहिजे. वन्नी तो चेतवावा चेतविताची चेततो असं म्हटलं गेलं आहे. ही आग सम्यक चांगल्या गोष्टीची बस लावण्याची गरज आहे. वन्नी तो चेतवावा चेतविताची चेततो, धावे त्याला मार्ग सापडे, थांबला तो संपला. आपल्याला संपायचं नाही, निदान धावता येत नसेल तरी चालायला तरी लागायचं. आणि या पद्धतीनं आपण ते करू शकतो असा विश्वास मला येतो. किती प्रसंग आहेत. काल परवाचा प्रसंग, आणखी 2 प्रसंग मी तुम्हाला सांगतो आणि माझं आवर्त घेतो. की ससेगाव नावाचं एक गाव आहे, त्याला लागूनच खेतापूर नावाचं एक गाव आहे. कुही तालुका नागपूर जिल्हा परिषदेमध्ये उच्च प्राथमिक शाळा आहे खेतापूरला. शाळेची पटसंख्या 60-65 आहे, 1 ते 7ची. आणि या शाळेला लागूनच गोपाळ जाती विशेषाची एक वस्ती आहे. या गोपाळांचं काम आहे काही रस्त्यावर जाऊन आपला काही धंदा करणे किंवा भीकच मागणे असाच व्यवसाय आहे जवळपास. आता काही लोक या आपल्या समाजाशी जुळत असताना त्यांनी काही सन्मानपूर्वक व्यवसाय स्वीकारलेले आहेत. त्यांना ती किळस यायला लागली त्या गोष्टीची आता, आणि त्या गोष्टीचं आपण त्यांना प्रबलन दिलं पाहिजे. आता त्यातली काही मंडळी कॅटरिंगच्या कामाला जातात, बाया स्वयंपाक करायला जातात, तरुण मुलं कॅटरर्सच्याकडे कामं करतात, मेहनतीची कामं करतात आणि आपलं कुटुंब पाळतात, सांभाळतात. त्या गावाला गेलो. त्या गावाला भेट दिल्यानंतर, त्या वस्तीत फिरल्यानंतर, याला तू शाळेत जातो का रे, तू शाळेत जातो का रे, तू शाळेत जातो का रे असं विचारता 9 मुलं शाळेत न गेलेली भेटली, जी त्या शिक्षकांना माहीत होती. मग शिक्षकांना बोलवलं, त्यांना या मुलाला घ्यायला सांगितलं आणि एक सामान्य प्रश्न विचारला की सर, ही मुलं जर तुमच्या शाळेच्या कंपाऊंडलाच लागून आहेत तर तुमच्या पटावर का नाही आहेत? शिक्षक चांगले आहेत. ते म्हणाले की आम्ही ज्यावेळेस सर्वे केला त्यावेळेस जेवढी मुलं इथं दिसली त्या मुलांना आम्ही शाळेत घेतलेलं आहे. आमचं पटनोंदणीचं 100% काम झालेलं आहे. मग मला असा प्रश्न पडला की हे पटनोंदणीचं जे काम आहे ते 100% झालं, आनंद आहे, परंतु 101% झाले तर काही बिघडेल का? 105% झाले तर काही बिघडेल का? नाही बिघडणार ना, ते तर अधिक चांगली गोष्ट आहे. काय झालं आहे की या कोविडच्या काळामध्ये यातली जी काही बाहेर गेलेली कुटुंब होती ती कुटुंब पुन्हा आपल्या वस्तीवर आली आणि स्थिर झालेली आहेत. ही मुलं सर्वेक्षणामध्ये नाही आहेत, डिसेंबरमध्ये झालेल्या सर्वेक्षणामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या घरोघरी जाऊन जेव्हा आम्ही काढली ती मुलं तेव्हा 9 मिळाली. पहिल्या दिवशी एका महिलेनं सांगितलं की माझं मूल शाळेत येणार नाही, 2ही मुलं येणार नाही. म्हटलं काही हरकत नाही, कुठं पाठवणार तुम्ही? ते जातच नाही असं त्यांचं म्हणणं आहे, ते येणार नाही शाळेत. मग तिनं सहज दुसरा प्रश्न विचारला, तुम्ही येता आमच्या मुलांना कुठंतरी शाळेत घेऊन जाता दूर आणि तिकडून मग आमच्या मुलांची काहीच व्यवस्था करत नाही. म्हटलं तुम्हाला कुठल्या शाळेत पाठवायची आहे मुलं? म्हणजे गावातल्या शाळेत जात असतील तर जातील. म्हटलं गावातल्याच शाळेत दाखल करणार आहोत, हे कंपाऊंड दिसते ना, हे इथं गुरुजी आहेत ज्यांच्या शाळेत पाठवणार. तेव्हा त्या महिलेला दिलासा आला. ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आम्ही सरांना, सहाय्यक शिक्षकांना घेऊन शाळेमध्ये गेलो तेव्हा या महिला स्वतः या बालकांना घेऊन शाळेत आल्या. माझ्यासोबत कुही तालुक्याच्या बालरक्षक ज्यांनी जालन्यापर्यंत आपलं बालरक्षणाचं ट्रेनिंग केलेलं आहे त्या माधुरी सेलोकर होत्या. आम्ही मिळून काम करतो. नागपूर जिल्ह्यामध्ये माधुरी सेलोकर कुही पंचायत समितीला आहेत, मी सावनेर पंचायत समितीला आहे, परंतु जिल्हाभर कुठंही बालरक्षणाची काही अडीअडचण आली तर आम्ही दोघे मिळून जातो आणि हे काम करतो, सोडवतो, मुद्दाम सोडवतो. ज्यांच्या लक्षात आलं ते एकमेकाशी शेअर करतो आणि काम मिळून केलं की आनंद त्याचा सकारात्मक परिणाम असा होतो की एकट्याचं काम न राहता हे एक टीम वर्क होतो आणि त्याला अधिक चांगल्या पद्धतीनं करता येतं. तर ही 9 मुलं आम्ही दाखल केली
आणि शाळेतून निघालो. रजिस्टरवर घेतली, सरांना त्यांचे आधार कार्ड दिली, ज्यांचे दाखले नसतील त्यांना त्यांचे वयोमानानुसार दाखल करून घेण्याचा प्रयत्न केला. म्हटलं पुन्हा सरांना हेही सांगितलं की ही मुलं आणखी कुठे दाखल असतील तर त्याचा पण शोध घ्या आणि तिथून TC वगैरे येत असतील तर बघा, नाही तर कार्ड मागवा, जे शिक्षण हमी कार्ड आहे ते. सर शिक्षण हमी कार्डाचं फार चांगलं काम करतात आणि त्यांनी शिक्षण हमी कार्डाचा इतका चांगला उपयोग केलेला आहे की त्यांनी मला लिस्टच दाखवली. जी मुलं या शाळेमध्ये दाखल आहेत परंतु इतर कामासाठी बाहेरगावी जातात, त्यांनी त्या शाळेमध्ये या मुलांची हमी कार्ड पाठवलेली आहेत आणि त्यांचं शिक्षण तिथं करून दिलेलं आहे. दुसरं असं झालं की आम्ही जेव्हा बाहेर निघालो शाळेतून आणि कुलूप लावणार तेव्हा एक 7 वर्षाचं 6.5 वर्षाचं मूल आमच्याजवळ धावत आलं, दम टाकत. खूप त्याला माहीत नसेल काय झालं तर, आणि हे सगळे शाळेत गेले बुवा आणि म्हणून त्याला माहीत नसेल ते मागाहून धावत आलं आणि मला बिलगून म्हणालं की सर मी नाही का येणार शाळेत, माझं नाव नाही घेत का. अंतःकरण भरून आलं. मुलं शाळेत येण्यासाठी उत्सुक आहेत, पालक विद्यार्थ्यांना शाळेत टाकण्यासाठी उत्सुक आहेत. सरांना म्हटलं सर तात्काळ उघडा दरवाजा, रजिस्टर काढा, या मुलाचं नाव याच्या देखत लिहा, पहिल्या वर्गात लिहा, याच्या देखत नाव लिहा आणि त्याला विश्वास द्या, त्याचं नाव रुस्तम. ते मूल माझ्या लक्षात राहील. काय गंमत आहे की आपली यंत्रणा कुठं काही कमजोर पडते का याची सुद्धा समीक्षा आपण करायला पाहिजे. फार मोठं प्रबोधन होण्याची गरज आहे या बाबतीमध्ये, साधी गोष्ट नाही आहे. ससेगावला जवळच असलेली 2 मुलं आम्ही त्या दिवशी दाखल केली, अगदी पोळ्याच्या दिवशी दाखल केलं. 14 ऑगस्टला दाखल केलं मुलीला. ते मूल बाहेरगावचं होतं, तिथं आलं. तिथली परिस्थिती अशी की त्या पालकानं त्या दुसऱ्या गावात तो राहतो कळमण्यामध्ये, तो ससेगावला आला, लॉकडाऊनमध्ये अडकून पडला. त्यानं आपलं मूल मोठं मूल तिथं बेल्याला दाखल केलं होतं उमरेड पंचायत समितीमध्ये. तो मूल 7वा वर्ग पास होऊन गेला. मग त्या मुलाकडून माहिती मिळाली की आता जी 3ऱ्या वर्गात असायला मुलगी पाहिजे 8 वर्षाची, ती मुलीला त्यानं दाखलच केलं नाही पालकानं. त्या मुलाला विचारलं का रे तुझ्या बहिणीला का नाही शाळेत टाकलं, तर माहीत नाही, बाबानं टाकलंच नाही. अच्छा ठीक आहे. आणि मग दुसरी मुलगी हे काय करते तर ही अंगणवाडीत जाते, 5.5 वर्षाची आहे, म्हणजे ती पुढच्या वर्षी 1ल्या वर्गात येणार. दुसऱ्या दिवशी लाईट लागला माझा की जो पालक आपल्या मुलाला 1ल्या वर्गापासून शाळेत टाकतो आणि 7व्या वर्गापर्यंत नेतो, काही अडीअडचणीचा मात करत परंतु मुलीला 1ल्या वर्गात टाकत नाही, दाखल करत नाही शाळेमध्ये, तो दुसऱ्याही मुलीला दाखल करणार नाही. म्हणजे त्याच्या मनामध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी अजूनपर्यंत जागृती झालेली नाही. याच्यासाठी काय इलाज करता येईल. मी तात्काळ ससेगावच्या मुख्याध्यापकांना फोन केला. सर म्हटलं आजच्या आज तुम्ही कुठे असाल तर बघा, म्हणजे मी शाळेच्या आसपासच आहे. सर शाळेत जा आणि आजच्या आज त्या मुलीला दाखल करून तिचा दाखल खारिज नंबर मला कळवा आणि त्या पालकाला सांगा की हे मूल इथं मुलगी दाखल केलेली आहे, दुसरी मुलगी मी 1ल्या वर्गात बसवणार आहे, नाव भले तिचं घेणार नाही पण या मुलीसोबत बसवणार आहे. त्या शिक्षकांनी तात्काळ सहकार्य केलं आणि मला ते मुलीचा फोटोसह ते पाठवलं. काय गोष्ट आहे, समाजामध्ये ज्या गोष्टी आहेत की त्या तुम्हाला हेरता आल्या पाहिजे, भापता आल्या पाहिजे आणि त्याच्यावरचा इलाजसुद्धा तात्काळ करता आला पाहिजे. तो करू शकतो. शिक्षक सहकार्यांच्या मदतीनं आम्ही ते करू शकतो याचा पूर्ण विश्वास मला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये मी आधी जे म्हणालो की माझं एक नेटवर्क तयार झालेलं आहे, एक आस्था तयार झालेली आहे, निर्माण झालेली आहे, ती बालरक्षण चळवळीच्या प्रतीची आस्था आहे. मला फोन येतात, सर मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. एक पुन्हा गोष्ट सांगतो की काटोल पंचायत समिती जिल्हा परिषदची शाळा, मला कोविडचा सर्वे करत असताना फोन आला की एक गोष्ट सर तुमच्याशी मला शेअर करायची आहे. ओळखीचा आवाज होता आणि फोन नंबरही ओळखीचा होता, आमचे मित्रच होते. तर म्हणाला ठीक आहे ना बोला. तर तुम्ही जे काम करता तर तुमची गरज आता मला पडलेली आहे, मी थकलो. म्हटलं सांगा काय आहे. आणि ते म्हणाले, त्यांनी जी परिस्थिती सांगितली की एक पालक गेले वर्षी एका मुलीला घेऊन शाळेत आले होते, परंतु ती मुलगी शाळेत दाखल होऊ शकली नाही. कारण काय त्याची चर्चा आपण नंतर करू. बरं म्हटलं आता तुमची इच्छा काय आहे.
आता त्या पालकाजवळ 2 मुली आहेत आणि ते याही वर्षी शाळेत आले होते, परंतु शाळेनं नकार दिला. नकाराचं कारण काय आहे? हे पालक शाळेपासून 1 फरलांगभर अंतरावर राहतात आणि शाळेत दाखल गेले वर्षी मुलीला शाळेत दाखल न करून देण्याचं कारण काय सांगितलं गेलं, तर तुम्ही मुलीला शाळेत पाठवणार नाही, ती गैरहजर राहील. तर त्या पालकांनी म्हटलं की नाही मी आणून देईल. तर नाही तुमच्यावर काही विश्वास नाही. यावर्षी जेव्हा पालक 2 मुलींना शाळेत घेऊन आले तेव्हा तेच कारण देण्यात आलं. आता पालक म्हणाले की आता माझं मोटरसायकल आहे, मी मोटरसायकलवर मुलींना आणले, माझ्या 2ही मुली तुम्ही शाळेत घ्या, पण त्या घेण्यात आल्या नाही. हे प्रकरण असंच वाढत गेलं. तेव्हा तिथल्या एका माझ्या ओळखीच्या मित्रांनी मला फोन केला की सर असं असं आहे, तुम्ही याच्यात काही मदत करू शकता का? म्हटलं हो करू शकतो, निश्चित करू शकतो. आज तुम्ही मला फोन केला 10 वाजता, उद्या आजचा दिवस जाऊ द्या, उद्या मी काम करतो आणि परवा दुपारपर्यंत मुली शाळेच्या दाखल खारिज रजिस्टरवर असतील. म्हणजे पक्क. मी कुठंच गेलेलो नाही. मी शाळा माझी, कोविडचा सर्वे आणि घर याच्या पलीकडे कुठे गेलो नाही. परंतु यंत्रणा कामाला लावली. काटोलच्या बालरक्षक सुनीता नाव आहे त्यांचं, आडनाव मला आठवत नाही, त्यांनी हाकेला वो दिली आणि सर काम सांगा काय आहे ते मी माझ्या देखरेखीखाली करून घेणार आहे. त्यांना व्यवस्थित समजून सांगितली पूर्ण परिस्थिती आणि आता म्हटलं तुम्ही कामाला लागा, उद्या कुठल्याही हालतीमध्ये 11 वाजता तुम्ही शाळेत जा, काय परिस्थिती आधी मला सांगा, बघूया काय होते ते. केंद्रप्रमुखांना फोन केला. केंद्रप्रमुखांनी सांगितलं की मी भेटतो मुख्याध्यापकांना, त्यांना ती परिस्थिती माहिती होती, काही अडचण नाही. तर त्यांनी मला सकारात्मक हे दिलं, झेंडी दिली. म्हटलं एवढ्याने काम होणार नाही, पक्क मला माहिती होतं एवढ्याने काम होत नाही. गट शिक्षणाधिकारी साहेबांना मेसेज केला आणि गट शिक्षणाधिकारी साहेबांनी काय आपलं काम करायचं ते तिकडच्या तिकडे केलं. दुसऱ्या दिवशी मी पालकांना फोन करून बोलावलं, सुनीताताईच्या शाळेमध्ये गेल्या, त्यांनी आढावा घेतला, सर्व शिक्षक आले, मुख्याध्यापक आले आणि कुठल्याही हू की चू शिवाय या मुली शाळेमध्ये दाखल झाल्या. तात्काळ त्यांना म्हटलं की यांना दाखल खारिजवर दाखल करा, यांची नावं पुस्तकं त्यांना तात्काळ द्या आणि यांची नावं गणवेशाच्या यादीमध्ये आधी घाला. ते काम झालं. मुख्याध्यापकांनी ते काम केलं. त्यासाठी मी थोडंसं त्यांना सामदाम दंडभेदाचा काही भाग नाही, तो करावा लागतो. परंतु नंतर म्हटलं सर तुमचे आभार, तुम्ही आमच्या मुली घेतल्या. पालक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पोहोचवणार नाही असं कसं म्हणू शकतो? नसतील त्यांच्या काही अडचणी असतील, त्या असू देत, काही अडचण नाही. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण आहोत, आपली यंत्रणा त्याच्यासाठी आहे. कारण त्यांच्या घामातून जे उगवते ना त्याच्या भरोशावर आपलं पोटपाणी चालते. हा विचार माझ्या डोक्यामध्ये सतत येतो आणि म्हणून मग मी कुठेही नाही गेलो तरी मला ही मुलं दाखल करता येतात, ती मला माझ्या खात्यात जमा होतात. मी आपसुकच या मुलांचं पालकत्व स्वीकारतो, मी त्याचा आढावा घेत असतो. आजही ज्या मुली माझ्या जुन्या शाळेमध्ये दाखल आहेत तिथल्या मुख्याध्यापक सरांना, त्या मित्रांना मी फोन करतो, त्या मुलींची चौकशी करतो, त्यांच्या गुणवत्तेबद्दल विचारतो, त्यांच्या प्रगतीविषयी विचारतो, त्यांच्या प्रकृतीविषयी विचारतो. जी मुलं मी त्या झोपड्यातली 8 वर्षापासून शाळा वंचित होती ती दाखल केली शाळेत, त्यांचा आढावा घेत राहतो. जी मुलं मी ती 35 त्या शाळेमध्ये आपल्या कळमण्याच्या शाळेमध्ये महापालिकेच्या अंतर्गत दाखल केली, त्यांचा आढावा घेत राहतो. माझ्या चळवळीतली काही मित्रमंडळी, सामाजिक काम करणारी मित्रमंडळी मला याबद्दल मदत करतात आणि ते आढावा देत राहतात. या गोष्टीचं समाधान मला होतं आणि सतत होत राहतं. मला प्रामाणिकपणे असं वाटत राहतं की ही जी प्रेरणा आहे, या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, या चळवळीतून, या कुटुंबातून मला मिळालेल्या आहेत. ही चळवळ मोठी व्हावी, या चळवळीनं इतर लोकांनाही सामावून घ्यावं. किती म्हणून सामावून घ्यायचं की एक थोडासा वेगळा अनुभव पण आपल्याला थोडासा सांगितला पाहिजे की
माझं सतत लक्ष त्याच्याकडे राहतं, माझी दृष्टी, माझं नजर या मुलांना सतत शोधत राहते. काही लोक म्हणतात की सर तुम्हाला हे मूल शाळेत जात नाही हे कसं कळत असेल? तर मी त्यांच्या मानसिक अवस्थेवरून, त्यांच्या चर्येवरून, त्यांच्या वागणुकीवरून मी त्यांना ओळखू शकतो की मूल शाळेत जात नसेल आणि जातही असेल, दाखल असेल, परंतु ते अनियमित असेल, त्यांच्या घरच्या काही अडचणी असतील आणि त्या आपण सोडवू शकू का याच्याबद्दल सुद्धा प्रयत्न माझ्या मनामध्ये चालू असतो. एक दिवस रस्त्याने जाता जाता माझी मान तिरपी झाली ओव्हरब्रिजवरून आणि एक मोठं पटांगण माझ्या नजरेत आलं. ते माझा नेहमीचा रस्ता असल्यामुळे माझं ते, आणि मला हे माहीत होतं की या ठिकाणी पालं उतरतात. त्या दिवशी मला तिथं पालं दिसली. मी वाट वाकडी केली, त्या पालावर गेलो, त्यांची चौकशी केली आणि त्यांना म्हटलं की तुम्ही कुठून आलात? म्हणजे आम्ही इथं दरवर्षी येत असतो, काही 1-1.5-2 महिने आमचा इथे मुक्काम असतो, मग आम्ही इकडे तिकडे जातो, या गावावरून येतो, तिकडून येतो, तिकडून येतो. म्हणजे तुमचं हे नेहमीच आहे? हो, तर दरवर्षी. मग शाळा नाही, आम्ही आमच्या गावाला गेलो की त्या शाळेमध्ये मुलांना टाकतो, परंतु मग आम्ही फिरायला निघालो की मुलांनाही घेऊन येतो. तेवढ्या काळामध्ये ते मुलं काही शाळेत जात नाही. मग आता जर म्हटलं तुम्ही ज्या गावामध्ये आहात त्या गावाच्या शाळेत तुम्ही मुलं पाठवाल का? म्हणजे आम्ही 1.5-2 महिने इथं आहोत, तर मुलांना पाठवू शकतो. जेव्हा मी या दोन मुला मुलींना घेऊन शाळेमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी मुख्याध्यापकांना मी म्हणालो की मॅडम या 2 मुली या पालावर उतरलेल्या आहेत आणि ह्या नेहमीच्याच इथं येतात, तर तेव्हा यांना आपण शाळेत बसू देऊ, 1-1.5 महिना ह्या राहतील. तर मला त्याचा वेगळा अनुभव आला की या मॅडमनी मला चक्क सांगितलं की हे लचांड आमच्या मागे लावू नका, हे तुम्ही कुठून आले काय आले मला माहिती नाही आणि हे लचांड आमच्या मागे लावू नका. म्हटलं हे मॅडम लचांड नाही आहे आपलं, आता आपण हे मुलं शिकवतो, तर ही मुलं या शाळेत बसतील, काय अडचण आहे? मग त्यांच्या टीसी नाही, मग ह्या मुलांचा त्रास होतो ना, वगैरे वगैरे वगैरे. मॅडमनी 15 ते 20 मिनिटं माझा क्लास घेतला. मी शांतपणे त्या गोष्टी ऐकत होतो, काही एका शब्दाने मॅडमला बोललेलो नाही. मॅडमनी पूर्ण क्लास घेतल्यानंतर, त्यांचं मटेरियल संपल्यानंतर मी म्हटलं की आता मॅडम मी जातो, पण या मुलींना तुम्ही शाळेमध्ये बसवून घ्या असं मला प्रामाणिकपणे वाटते. नाही नाही ते जाऊ द्या म्हणे, तुम्ही आपलं काम करा, आपल्या शाळेत जा. म्हटलं गशीय साहेबांशी बोललो तर काही बिघडेल का? तर ते म्हणाले मला धमकी देता का? म्हटलं नाही, आपण थोडंसं गशीय साहेबांशी बोलू. मी गट शिक्षणाधिकारी साहेबांना फोन लावला आणि म्हणालो की सर 2 मुली या शाळेमध्ये बसू इच्छितात, 1-1.5 महिना इथे राहतील, पालावर उतरलेल्या आहेत आणि पालं ही शाळेच्या मागेच आहेत, जस्ट 100 मीटर अंतरावर पालं आहेत. या मुलांना फक्त शाळेत बसू द्या आणि ज्यावेळेस मुलं जेवतील त्यावेळेस जेवतील, ज्यावेळेस त्या मुलं घरी जातील तेव्हा आपल्या पालावर जातील. मी मॅडमला फोन द्या. गट शिक्षणाधिकारी साहेबांचं मॅडमशी बोलून दिलं. मॅडम मी कधी नाही म्हटलं, मी तर म्हणत होती की बसू द्या शाळेत मुलांना आणि हेच म्हणतात काहीतरी तुम्हाला सांगतात. अशा पद्धतीने मॅडमने पलटी मारली. तर याचे पण अनुभव माझ्या पाठीशी माझ्या जवळ आहेत. हे अनुभवसुद्धा मला स्वभावाचं निरीक्षण करण्यासाठी आणि लोकांची चर्या वाचण्यासाठी मला फार उपयोगी पडतात. हे अनुभव मला प्रेरणा देतात की अशा लोकांशी सुद्धा आपला सामना होणार आहे पुढे. आपली उत्तरं, आपली तयारी करायला हे लागणार आहे, अधिक तयारी करावं लागणार आहे. मी बालरक्षण चळवळीचा अभ्यास करतो. आपण जी पुस्तिका तयार केली आहे ना बालरक्षण चळवळीची, ती माझ्याजवळ असते, ती मी चाळत असतो, शाळेत घेतली. आणि कसल्या प्रकारे वेगवेगळे प्रश्न जेव्हा येतात, या प्रश्नाची नोंद मी करून ठेवतो आणि या प्रश्नाची उत्तरं मला शोधता येतील का. आता व्हॉट्सअपवरून आपण आपले ग्रुप्स पाहतो, या ग्रुपमधून जे अनेक प्रश्नांची चर्चा केली जाते, हे प्रश्न मी नोंद करून ठेवतो आणि हे प्रश्न जर माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले तर मी त्याचं उत्तर कसं शोधीन याची पण मी मानसिक तयारी करून ठेवतो आणि ते प्रश्न येतात पुढे. आपल्या यंत्रणेतून येतात, समाजातून येतात, विद्यार्थ्यातून येतात, आपल्या मित्रमंडळातून येतात आणि या प्रश्नाची उत्तरं कशी देता येतील का, कसं सोडवता येईल, ॲकॅडमिक स्तरावर असो की सामाजिक स्तरावर असो, कौटुंबिक स्तरावर असो, तर हे सोडवण्याचं बळ आणि अभ्याससुद्धा आपला होतो, तो मी करण्याचा प्रयत्न करतो. मी असे फार असं आत्मप्रौढी म्हणून सांगणार नाही, परंतु महाराष्ट्रातून अनेक चांगल्या ठिकाणून मला काही अडीअडचणी विचारल्या जातात फोन करून की सर माझ्यासमोर ही अशी अडचण आलेली आहे, ती कशी सोडवावी. मी त्यांना सांगतो की अशी अडचण आहे, त्यांची परिस्थिती समजून घ्या, अशा पद्धतीनं सोडवता येईल अडचण, एक मार्ग असेल असा परंतु मी सांगितलेला मार्ग तुमच्या ठिकाणी तंतोतंत लागूच पडेल असं नाही. तुम्हाला ते तुमच्या स्तरावर तुमच्या ठिकाणची परिस्थिती, बदलती परिस्थिती लक्षात घेऊन सुद्धा तुम्हाला ते
करता येईल. परंतु याच्यामुळं काय झालं की नागपुरामध्ये बसून असलेला आपल्या शाळेवर काम करणारा एक सामान्य शिक्षक महाराष्ट्रातल्या कुठल्याही अडचणीचा आढावा घेऊ शकतो किंवा त्याच्यावर उपाय शोधू शकतो, सुचवू शकतो, अशा प्रकारचं बळसुद्धा मला मिळालेलं आहे. काय आहे, एक प्रकरण पुन्हा असं आलं माझ्यासमोर की एका शाळेच्या क्लर्कचा मला फोन आला. सर, तुम्ही गायकवाड बोलताय का? म्हटलं हो. तुम्ही शाळेत मुलांना दाखल करून घेण्याच्याबद्दल कामं करता? म्हटलं हो. काही अडचण आहे का तुम्हाला? मला असं वाटलं आपली फिरकी घेतात की काय. हो वा. तर म्हणे सर, एक मूल आमच्याकडे असं आलेलं आहे की त्याला मी शाळेत घेऊ की नको असं मला झालेलं आहे, तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. म्हटलं ठीक आहे, मी तुमच्या शाळेत येतो. दुपारी थोडा लवकर शाळेतून निघालो 3-4 वाजता आणि यांची शाळा बंद होण्याच्या आधी त्यांना भेटलो. ते क्लर्क होते शाळेचे, परंतु त्यांना शाळेच्या विषयी किती आस्था, मुलांच्या विषयी किती आस्था, त्यांची समजून घेतली अडचण. दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या घरी गेलो आणि त्या मुलाच्या घरची परिस्थिती समजून सांगितली. त्या मुलाच्या आईनं जी परिस्थिती सांगितली ती तर ऐकल्यावर आणखीच काहीतरी होण्यासारखं होतं असं मला वाटते. ते मूल आधी ज्या शाळेमध्ये होतं त्या शाळेमध्ये ते जाण्यासाठी टाळाटाळ करायचं, वर्गात बसण्यासाठी टाळाटाळ करायचं, म्हणजे सतत गैरहजेरी. त्याची संगत काही त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्रात्य मुलांसोबत. त्यानं त्या काही दिवसांपूर्वी या मुलांसोबत राहून राहून बाजाराच्या दिवशी सायकल स्टँडवर लावलेली एक सायकल आणली, ती दिवसभर आपल्या मोहल्ल्यात फिरवली आणि रात्र झाल्यावर ती कुठं ठेवावी म्हणून आपल्याच वळचणीला लावून ठेवली. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर सायकल चोरल्याचा आळ आला. सायकल चोरल्याचा आळ आला आणि हो बरोबर आहे, सायकल चोरल्याचा. संपवू का सर? हॅलो, संपवायचं? ओके, मी थांबतो. धन्यवाद, आपण माझे सगळे अनुभव ऐकून घेतले आणि मला या पेजवर संधी दिली त्याबद्दल. नमस्कार.